राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांचा अपमान करणाऱ्या खासदार बॅनर्जी यांचा आज रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शन करत निषेध केला। यावेळी कार्यकर्त्यांनी तृणमूल काँग्रेस, इंडिया आघाडी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। या आंदोलनात भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, माजी आमदार बाळ माने यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। माफी मांगा, माफी मांगा, राहुल गांधी माफी मांगा, माफी मांगा, माफी मांगा, राहुल गांधी माफी मांगा, माफी मांगा, माफी मांगा, राहुल गांधी माफी मांगा। लबाडलान का ढोंग करतोय, देशभक्तीचा सोंग करतोय, लबाडलान का ढोंग करतोय, देशभक्तीचा सोंग करतोय, लबाडलान का ढोंग करतोय, देशभक्तीचा सोंग करतोय। माफी मांगा, राहुल गांधी माफी मांगा, लबाडलान का ढोंग करतोय, देशभक्तीचा सोंग करतोय। उपराष्ट्रपतींचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींचा विचार असो, उपराष्ट्रपतींचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींचा विचार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, राहुल गांधीचा विचार असो। भारतीय लोकशाहीचं जे सर्वोच्च मंदिर आहे आपली संसद, आणि या संसदेमध्ये राज्यसभेचे अध्यक्ष आहेत आपले जगदीश धनखड, आणि काल या ठिकाणी सगळ्या देशांना पाहिलेलं आहे दुर्दैवानं त्या ठिकाणी आपल्या राज्यसभेच्या सभापतींचा अपमान या ठिकाणी बॅनर्जी नावाच्या खासदारानं केलेला आहे। भारतीय जनता पार्टी रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं आम्ही या घटनेचा तीव्र शब्दात आज निषेध करतोय। सगळ्या देशभर आज भारतीय जनता पार्टीचा डंका सुरू असल्यामुळं काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। खरं तर आपलं संसदेचं अधिवेशन चालू आहे आणि लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये अधिक चांगल्या प्रकारची कल्याणकारी विधेयकं या ठिकाणी मांडली जातात, नवे कायदे संमत होत आहेत। अशा वेळेला लोकशाहीची बूज राखण्याकरता जो विरोधी पक्ष आहे त्यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला पाहिजे होता, परंतु चर्चेमध्ये सहभाग न घेता लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये गोंधळ माजवण्याचं काम ही इंडिया आघाडी आणि काँग्रेस त्या ठिकाणी करते। त्याचा या निमित्तानं आम्ही या ठिकाणी निषेध करतोय। आणि कालचं जे कृत्य आहे ते सगळ्या देशानं पाहिलेलं आहे की त्या ठिकाणी एक शेतकऱ्याचा मुलगा राज्यसभेचा उपाध्यक्ष म्हणजे जगदीश धनखडजी हे त्या ठिकाणी ते सभागृह चालवत असताना ज्या पद्धतीनं बॅनर्जी नावाच्या TMCच्या खासदारानं त्यांच्याबद्दलची जी काही कृती केलेली आहे आणि त्या ठिकाणी राहुल गांधींनी त्याने दिलेलं जे समर्थन आहे हे निंदनीय अशा प्रकारचं आहे, आणि त्यामुळे हा लोकशाहीचा अपमान आहे, भारतीय संसदेचा अपमान आहे।